30 वर्ष मुघलांच्या कैदेत राहून महाराणी येसूबाई परत कशा आल्या? रायगड लढवला, स्वराज्य कसे जगवले? 30 वर्ष अत्यंत यातनामय अशी कैद आणि त्यानंतर पुन्हा स्वराज्यात परत येऊन आपल्या मुलांना संपूर्ण देशावर राज्य करताना पाहणं हे सगळं ज्यांनी बघितलं ती स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई. जय शिवराय मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांना 1 फेब्रुवारी 1689ला कोकणातल्या कसबा संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत फक्त 100 ते 125 मावळे असताना औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने राजांवरती हल्ला केला आणि तिथूनच काही अंतरावरती असलेल्या नावडी बंदरावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. त्यानंतर पुढे 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांवरती भयंकर अत्याचार करण्यात आले. शंभूराजांचे डोळे काढण्यात आले, त्यांची जीभ छाटण्यात आली, त्यांच्या हाताची पायाची नखे अक्षरशः उपसून काढण्यात आली, त्यांच्या सर्वांगावरती तलवारीने जखमा करण्यात आल्या, त्या जखमांवरती मीठ चोळण्यात आलं. म्हणजे तब्बल 40 दिवस शंभूराजांवरती औरंगजेबाने भयंकर अत्याचार केले आणि शेवटी 11 मार्च 1689ला ह्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाडामासाचे तुकडे हे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई यांना कैद करण्यात आलं. जवळजवळ 30 वर्ष त्या मुघलांच्या ताब्यात होत्या. त्या मुघलांच्या कायद्यातून कशा सुटल्या आणि स्वराज्यासाठी काय केलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, इतिहासाची पाने चाळताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक, छत्रपती संभाजी महाराज हे बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि दुसरं म्हणजे छत्रपतींच्या पत्नी असलेल्या महाराणी येसूबाई हे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या पतीच्या हत्येनंतर त्यांनी दिलेला लढा, त्यानंतर सोडलेले राज्य, त्यानंतर एक अत्यंत यातनामय अशी कैद आणि त्यानंतर पुन्हा स्वराज्यात परत येऊन आपल्या मुलांना संपूर्ण देशावर राज्य करताना पाहणं हे सगळं ज्यांनी बघितलं ती स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा हा चित्रपट अतिशय जबरदस्त चालतोय. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची त्याने जी भूमिका साकारली आहे ती आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे, त्याबद्दल कोणतेही दुमतच नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा तो चित्रपट असल्यामुळे त्या चित्रपटात महाराणी येसूबाईचा त्याग, महाराणी येसूबाईचे ते जबाबी राजकारण पाहायला मिळत नाही, कारण तो छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसूबाईंनी काय केले, त्यांनी पुढे जाऊन कशा प्रकारे ते स्वराज्य राखलं, स्वराज्य जिवंत ठेवलं, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संभाजीराजे साधारण 9 वर्षांचे असताना आणि येसूबाई साधारण 8 वर्षांच्या असताना 1966च्या आसपास साधारण त्यांचं लग्न झालं आणि पुढे त्यांनी जवळजवळ 23 वर्ष संसार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच अनेक पत्र, अभयपत्रे यांच्यावर महाराणी येसूबाईंच्या नावानं श्री सखी राजनी जयंती असा शिक्का आढळतो. गोस सरदेसाई महाराणी येसूबाईंच्याबद्दल लिहितात इतका की तिच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता की राज्यातील कोणताही हुकूम येसूबाईंच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे. पुढे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वरला कैद केलं. त्यानंतर त्यांना प्रचंड यातना देऊन तुळजापूरच्या मुक्कामी त्यांची हत्या करण्यात आली. इथपर्यंतचा इतिहास तुम्ही चित्रपटात देखील पाहिला आहे. पण ज्या क्षणी संभाजी महाराजांची हत्या झाली त्या क्षणी संभाजी महाराजांचे संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांच्या पत्नी येसूबाई, त्यांचा मुलगा युवराज शाहू, त्यांचा भाऊ राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी ताराबाई, जानकीबाई, राजसबाई हा सगळा राजपरिवार रायगडावर होता आणि औरंगजेबाचा पुत्र असलेला शहजादा आझम गाजी, उद्दीन फिरोज जंग आणि जुल्फिकार खान असे 3 मुघलांचे बडे सरदार 40,000ची फौज घेऊन रायगडाला वेढा लावून बसले होते. हंबीरराव मोहिते यांचे अगोदरच निधन झाल्यामुळे त्यांच्यासारखा मोठा माणूस यावेळी नव्हता. त्यामुळे त्यावेळेला रायगडावर सगळी जबाबदारी रायगडावरच्या थोरल्या सुनबाईंच्यावर होती, म्हणजेच होती महाराणी येसूबाईंच्यावर. येसूबाईंचा एक चुकीचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं सगळं राज्य धुळीला मिळू शकला असता.
त्यावेळी महाराणी येसूबाईंनी रायगडावर एक मसलत मांडली. यावेळी रायगडावर रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रूपाजी भोसले, संताजी भोसले असे अनेक मातब्बर सरदार होते. सर्वांना अपेक्षा होती की महाराणी येसूबाई आपल्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाला युवराज शाहूला गादीवर बसवतील आणि त्याला राजा करतील. पण महाराणी येसूबाईंनी आपल्या 7 वर्षांच्या मुलाला गादीवर न बसवता 18 वर्षांच्या एका जबाबदार व्यक्तीला राजा बनवलं, ते म्हणजे राजाराम महाराजांना. राजाराम महाराज तुम्हाला माहीत आहे की संभाजी महाराजांचे भाऊ होते. येसूबाईंनी राजाराम महाराजांचे मंचग्रहण केले हे तुम्ही चित्रपटात देखील पाहिलं असेल. त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवलं आणि स्वराज्य हिताला महत्त्व दिलं. इथं महाराणी येसूबाई ताईंनी जे सांगितलं त्यात त्या म्हणाल्या, शाहूंचं वय लहान, राज्य तर गेलेच आहे. त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मातब्बर सरदार यांनी एक विचारे करून राजाराम साहेबांस घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे ऐसी जागा रायगडावरून दुसरी नाही. त्या अर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून इथेच ठेवावे. तुम्ही बाहेर पडून फौजा जमा करून बंदोबस्त राखला असता येथे गिल्ला पडणार नाही. तथापि थोडी बहुत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलार्ग वर्ष 6 महिने टिकाऊ पडेल. शत्रूचे प्राबल्य विशेष. त्या अर्थी चंदीचंदावर प्रांती जाऊन दम खाऊन मसलत बळावून राज्य साधनही पडेल तर करावे. तरी या समयी संपूर्ण कुटुंब निघून एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे. ऐसे होईल पल्ला पोहोचणार नाही. यास्तव राजाराम साहेब व त्यांचा कविला ऐसे निघून जावे. सर्वांनी एके ठाई मुहास पडून राहिल्यास सारी मसलत इथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे होईल. थोडक्यात महाराणी येसूबाई म्हणत होत्या, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. सगळेच रायगडावर राहिले तर संपूर्ण कुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात जाईल. त्यापेक्षा राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून जावे जिंजीला, जाऊन तामिळनाडू येथे जाऊन राज्य मिळवावे, तिथून पुन्हा येऊन आम्हाला सोडवावे. तोपर्यंत रायगडाचा किल्ला 6 महिने ते वर्षभर तर आम्ही आरामात लढवू शकू. आणि जरी असं काही शक्य झालं नाही तरी किमान स्वराज्य तरी जिवंत राहील. भले आम्ही कैदेत पडू, पण सगळेच कैदेत पडण्यापेक्षा ते बेहत्तर. म्हणून मग महाराणी येसूबाईंच्या आदेशाप्रमाणे राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसाहेब आणि इतर काही निवडक सरदार दक्षिणेत तामिळनाडूत जंजीला गेले. तिथे जाऊन स्वराज्य त्यांनी जिवंत ठेवलं. जवळजवळ पुढच्या 8 वर्षांसाठी येसूबाईंनी राजाराम महाराजांना पाठवून दिलं आणि त्या आता रायगड लढायला सज्ज झाल्या. थोडक्यात मार्च 1689 पासून हा रायगडाचा वेढा चालू होता. महाराणी येसूबाईंच्या बरोबर रायगडावर यावेळी चांगोजी काटकर, यसोजी कंक, ज्योतिजी केसरकर यांच्यासारखे निष्ठावंत सेवक होते. रायगडाला वेढा घातलेला जुल्फिकार खानाच्या सैन्याचे लचके मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या येऊन तोडत होत्या. त्यामुळे जुल्फिकार खानासाठी देखील रायगड जिंकणं अशक्य होत होतं. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारखे सरदारही कामगिरी बजावत होते. रायगडाचा वेढा दिवसेंदिवस लांबतच चालला होता. हे पाहून औरंगजेब देखील जुल्फिकार खानावर संतापला होता. एवढ्या प्रचंड फौजेसमोर एक स्त्री फक्त आपल्या जिद्दीच्या आणि स्वराज्याच्या प्रेमाच्या खातर गेली 8 ते 9 महिने एक किल्ला लढवत होती. हे पाहून औरंगजेबाने देखील तोंडात बोटं घातली. पण त्या काळात एक चुकीची बातमी रायगडावर येऊन धडकली आणि घात झाला. रायगडावर असे समजले की राजाराम महाराज दक्षिणेकडे जात असताना तुंगभद्रा नदीच्या काठावर एक मुघल सरदाराने त्यांना कैद केले. त्यामुळे राजाराम महाराजांचे पुढे तेच होणार जे संभाजी महाराजांचे झालं. असा विचार येसूबाईंनी केला आणि पुन्हा त्यांना असं वाटलं की आता परत एकदा स्वराज्य जिवंत ठेवण्याचा प्रश्न उभा राहतोय. आणि म्हणूनच येसूबाईंनी जुल्फिकार खानासोबत तहाची बोलणी सुरू केली. कारण त्याचवेळी सूर्याजी पिसाळ यांच्यासारख्या काही फितुरांनी रायगडाचे रस्ते देखील मुघलांना दाखवायला सुरुवात केली होती. रायगडाचे नकाशे औरंगजेबाने यांच्याकडून बनवून घेतले होते. त्यामुळे त्या परिस्थितीत महाराणी येसूबाईंचा निर्णय योग्यच होता. मुघल देखील आता जेरीस आले होते. त्यामुळे येसूबाईंनी काही अटीवर रायगड मुघलांना द्यायचा ठरवलं. त्या बदल्यात आपल्या माणसांची सुरक्षितता
आपल्या स्त्रियांच्या अब्रूला धक्का लागणार नाही असं वचन त्यांनी जुल्फिकार खानाकडून कुर्णावर हात ठेवून घेतलं. असा शब्द येसूबाईंना औरंगजेबाची मुलगी असलेल्या जुनुद्दीनसान देखील दिला होता. अखेर 3 नोव्हेंबर 1689ला जवळजवळ 9 ते 10 महिन्यांनी मराठ्याची राजधानी रायगड मुघलांच्या स्वाधीन झाला आणि महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू हे देखील मुघलांच्या कैदेत पडले. 18 वर्ष युवराज शाहू आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या कैदेत राहिले. पुढे 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा पुत्र असलेला आजम शाह युवराज शाहूंची कैदेतून सुटका केली, पण महाराणी येसूबाईंना त्याने आपल्याजवळ ओलीस ठेवलं. त्यांनी युवराज शाहूंना महाराष्ट्रात जाऊन राज्य मिळवायला सांगितलं. त्याप्रमाणे शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन राज्य मिळवलं. 1708 शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला आणि सातारा ही मराठ्यांची नवीन राजधानी झाली. बरोबर 10 वर्षांनी साधारण डिसेंबर 1718 मराठ्याचे सैन्य पहिल्यांदा दिल्लीवर चाल करून गेलं आणि या सैन्यामध्ये होते बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवा, खंडेराव दाभाडे, संताजी भोसले आणि असे अनेक मातब्बर सरदार या सैन्यात होते. त्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीचा बादशाह बदलला. दिल्लीच्या बादशाहाकडून खंडणी घेतली आणि महाराणी येसूबाईंची मुघलांच्या कैदेतून सुटका केली. 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी जवळजवळ 29 वर्ष 8 महिने मुघलांच्या कैदेत राहून स्वराज्यात परत आल्या. तोपर्यंत मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले होते. आयुष्यात अत्यंत वेदनामय काळ बघितलेल्या, आपल्या पतीची हत्या, स्वतःची कैद असं सगळं काही बघितलेल्या येसूबाईंनी आपल्या मुलाला संबंध हिंदुस्थानाच्या स्वामी झालेलं पाहिलं. येसूबाईंनी आयुष्यभर खूप त्रास सहन केला, त्याग केला, पण जेव्हा 1728 साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी खूप समाधानाने आपला शेवटचा श्वास घेतला असेल. कारण जे स्वराज्य कोणत्याही क्षणी विझू शकलं असतं, ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ते स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पतीने आपले प्राण दिले. ते स्वराज्य महाराणी येसूबाईंनी त्यांच्या राजकारणाने आणि त्यांच्या स्वतःच्या त्यागाने जिवंत ठेवलं. ही महाराणी येसूबाईंची खूप मोठी देण आहे. या महाराष्ट्रावर महाराणी येसूबाईंचे खूप मोठे उपकार आहेत. आज आपल्याला मागे बघून असं वाटत असेल की ही अनेक गोष्टींच्या मधली एक गोष्ट आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही विचार केला तर अनेक मराठा सरदार, अनेक लोक फक्त यासाठी फुटत होते की मराठ्यांचे राज्य तर आता संपलेलंच आहे, विनाकारण कशाला याच्यामध्ये अडकून बसा. पण महाराणी येसूबाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे स्वराज्य जिवंत ठेवलं. महाराणी येसूबाईंची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. हा दैदिप्यमान इतिहास, हा त्यागाचा, बलिदानाचा इतिहास तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला महाराणी येसूबाईबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.